नमस्कार. मी सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत करते. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरवलाय. या घटनेला अनेक दिवस उलटले असले तरी हे प्रकरण अद्याप तापलेलेच आहे. या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. 9 डिसेंबरला मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची क्रूरपणे निगरून हत्या करण्यात आली. यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापले. मुख्य आरोपींसह सर्वांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आलाय. संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले. 8 पानांचा हा अहवाल वाचल्यानंतर संतोष देशमुख यांनी किती छळ करून क्रूरपणे मारण्यात आले याची कल्पना येते. आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट CID कडे सुपूर्द केलाय. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याच्यासह चौघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. अद्याप 3 आरोपी फरार आहेत. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे याचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जवळचा माणूस असल्याचं बोललं जाते. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. विधानसभेत भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा अंगावर काटा आणणारा वर्णन विधानसभेत केले. संतोष देशमुख यांच्या पोस्टमॉर्टम मध्ये नेमकं काय म्हटलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम मध्ये म्हटलंय. त्यांच्या अंगावर विविध ठिकाणी मुका मार दिल्यानं अतिरक्तस्राव झाला. त्यांच्या अंगावर एकूण 56 जखमा आढळून आल्या आहेत. त्यांच्या डोळ्यांच्या भागात मारहाण करण्यात आली, त्यामुळे ते शॉक मध्ये गेल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम मध्ये म्हटलंय. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या माहितीनुसार अहवालात संतोष देशमुख यांच्या मृत्यूचं कारण हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असं देण्यात आले. देशमुख यांच्या छाती, हातपाय, चेहरा आणि डोक्याला मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा निळा पडला होता. त्यामुळे मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांचे डोळे जाळून टाकल्याची चर्चा आहे. किमान 1.5 तास त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतक्या क्रूरपणे करण्यात आली होती, तिच्यामध्ये संतोष देशमुख यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर मारहाणीचे व्रण पाहायला मिळत आहेत. संतोष देशमुख हत्याकांडात आतापर्यंत जयराम चाटे, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्ण आंधळे, विष्णू चाटे यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांना पोलिसांनी अटक केली आहे. विष्णू चाटेला पोलिसांनी बुधवारी बीड शहराजवळ ताब्यात घेतलं. विष्णू चाटे हा वाल्मिक कराड यांचा निकटवर्ती असल्याचं सांगितलं जाते. मध्यंतरी पंकजा मुंडे या आपल्या भाषणात वाल्मिक कराड यांच्याविषयी धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपदी असेपर्यंत वाल्मिक कराड यांच्यावर निपक्षपातीपणे कारवाई होणार नाही असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड कुणी असला तरी त्याला शिक्षा होईल, तसा मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी IG दर्जाच्या अधिकाऱ्यांसह SITच्या माध्यमातून आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे आता या हत्याकांडाच्या मास्टरमाइंड लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार हे मात्र नक्की. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.